कोणी केला असेल, व तेही फुटके ढोबळ. त्यानेच पाणी प्यावे, त्याचंच पाणी शौचास न्यावे आणि चिलखती शिरस्त्राणाप्रमाणे त्यानेच आपली इज्जत राखावी, असा बाबांचा खाक्या. त्यांनी जशी जीभ जिंकली तसेच अपरिग्रह व्रत आजन्म आचरून दाखविले. ते कधी कोणाच्या घरी पाहुणचारासच काय, साध्या जेवणास देखील गेले नाही. एवढेच नव्हे तर पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, मूर्तिजापूर, ऋणमोचन येथे पाऊण पाऊण लाखांच्या धर्मशाळा बांधूनही त्यात स्वतःसाठी एखादी खोली करून ते त्यात राहिले नाहीत. फार काय, आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबियांनाही त्यांनी त्याचा उपयोग घेऊ दिला नाही. आपल्या कोट्यावधी बांधवांच्या गरिबीला ते अक्षरशः जागले. नुसते प्रतिकात्मक नव्हे, खुद्द गांधीजीच्या आश्रमात सेवाग्रामला गेले असताना ते पंक्तीला न बसता हातात तुकडे घेऊनच मोकळ्या वातावरणात खात बसले. त्यांची रहनसहन विरक्ताची, कर्मयोग्याची होती. त्यामुळे कोणाला न मागता पायपिटी करीत असतानाच जो काही शिळा तुकडा त्यांच्या हातात कोणी देई त्यावरच ते संतुष्ट असत. गीतेत वर्णिलेल्या आदर्श पुरुषाप्रमाणे त्यांची वागणूक होती. गीतेत 16व्या अध्यायात दैवी संपत्तीचे म्हणजे सद्गुणांचे सविस्तर वर्णन आहे. सर्व सद्गुणात गीतेने अभय हा सद्गुण आधी सांगितला आहे व विनय या गुणाने ही 2 डझन गुणांची तालिका पुरी केली आहे. बाबासारखे बेडर पुरुष क्वचितच आढळतील. कीर्तनात त्यांनी वैभवात वाढलेल्यांचाही खरपूस समाचार घेतला. पण मौज ही की डिवचलेले श्रीमंतच त्याच्या चरणी लोटांगण घालून रुपयांचा ढीग त्याच्या पुढे उभा करीत. त्यामुळे बाबांना 50 वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यात 50 लाखांवर पैसा मिळाला. त्याचा विनियोग परंपरागत शेताप्रमाणे त्यांनी देवळे बांधून पुजारी पिवळे करण्यात केला नाही किंवा मठ बांधून कर्मठपणास वाव दिला नाही. ते कोणाचे गुरु नाहीत, त्यांचे कोणी चेले नाहीत असे ते कंठरवाने सांगत. त्यांच्या अंगी कमालीची नम्रता होती. त्यांनी लोकांना पाया पडू दिले नाही. उलट लोकांच्या आधी ते स्वतःच हात जोडून स्मित मुखाने त्यांच्याकडे पाहत. एवढा निस्वार्थी, निरीच्छ, निर्गवी, निस्पृही सद्गृहस्थ आजवर आढळला नाही. महान समाज शिक्षक या नात्याने बाबांचा हा किस्सा कोणी गिरविल काय? बाबा आणि आम्ही शाळेत शिकत असताना 1927च्या सुमारास वयाच्या 13व्या वर्षी मी बाबांना प्रथमच सीताबर्डीवरील कीर्तनात नागपुरात पाहिले. त्यावेळी माझ्या बालबुद्धीला एका वेड्या पीराचेच दर्शन झाले ते. बाबांचा तो वेश आणि तो आवेश सर्वच काही जगात पिशाच अंतरी शहाण्यासारखे. मोठे झाल्यावर अगदी अलीकडे इसवी 1946च्या एप्रिल महिन्यात आर्वीच्या मॉडेल हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात हजर राहण्यासंबंधी बाबांना निमंत्रण देण्याचा योग आला. बाबांना मुले शिकत असण्याचा अतिशय आनंद. त्यांनी दरवाजावरच उभे राहून मुलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहिले. रात्री आमच्या दिवाणखान्यात खास बाबांसाठी मी मास्तरांच्या साहाय्याने तुकोबांच्या चरित्रावर कीर्तन केले. बाबा आले खरे, पण जिन्याच्या पायरीजवळच बसले. बाबा कोणत्याही सत्कार्याला प्रोत्साहन देत व त्याचे कौतुक करीत. 1952च्या ऑगस्टात डॉक्टर पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख भारताचे कृषीमंत्री झाल्यावर प्रथमच अमरावतीस आले. त्यावेळी बाबा जनता कॉलेजच्या मैदानात तेथील जागा खराट्याने झाडून भाऊसाहेबांच्या स्वागतार्थ सज्ज होते. भाऊसाहेब दुरून दिसताच बाबांनी सडकेवरचं साष्टांग प्रणिपात केला. केवढी ही लिहिली. तेव्हापासून दरवर्षी हिवाळ्यात ब्रह्मचारी महाराजांच्या यात्रेच्या वेळी जनता कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक रेवसा येथे जाऊन सेवा कार्यासाठी बाबांच्या दिमतीला हजर असत. बाबांचा व आमचा असा हा ऋणानुबंध आहे. बाबांचे अंत्यदर्शन. डिसेंबर 1956च्या 3ऱ्या आठवड्यात बाबा अमरावतीच्या इरविन दवाखान्यात अस्वस्थ होते. ते काहीच खात नव्हते. दर्शनासाठी दवाखान्यात लोक जमायचे. हात वर करण्यानेही बाबांना श्रम होत असत. त्यामुळे डॉक्टरांनी भेट घेण्यास मनाई केली होती. दिनांक 16ला सकाळी आम्ही गेलो. बाबांना त्रास होऊ नये म्हणून श्री शिंदे महाराज व अच्युतराव दादाशीच भेटून भेटीची भूक भागून घेतली. त्या वर्षी बाबा नवरात्रात आले होते.
तेव्हाच त्यांना कीर्तनात तल्लीन झाले असताना पाहिले व ते शेवटचे सजीव दर्शन ठरले. दिनांक 21 डिसेंबरला बाबांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक खेड्यापाड्यातून अमरावतीस जमा झाले. पवित्र असा शुक्रवार दिवस होता. गांधीजींचीही 1948 मध्ये शुक्रवारीच अमर झाले. बाबांची मिरवणूक कॉलेज रोडवरील राठोड भवनातून निघाली व तेथेच निघाली. अनायासे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचाही भाऊसाहेबांचा मुक्काम त्या दिवशी तेथेच होता. बाबा अमरावती जिल्ह्यात सेनगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 साली महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर जन्मले व शेवटी अमरावतीलाच त्यांनी आपला पार्थिव देह ठेवला. किंबहुना त्यासाठी ते चांदूर बाजारहून जल्दीने वापस आले असे म्हणतात. बाबांनी चिरनिद्रा कोणत्याही गावी घेतली नाही. त्यांच्या आवडत्या मोटारीतच त्यांनी गुरुवारच्या रात्री 12:20चे सुमारास अमरावती नजीक पेढीच्या परिसरात देह ठेवला. अंत्यविधीसंबंधी त्यांचे विचार त्यांनी वेळोवेळी बोलून दाखविले होते. मी कुत्र्या मांजरासारखा कुठेही मरीन, त्यावेळी माझ्या गणगोतांना मुद्दाम बोलावू नका. माझ्यावर थडगे बांधू नका. मरण काळ जवळ येत आहे हे पाहून त्यांनी पट्टी अंत्यविधीसाठी पैशाची जुळवाजुळव केली होती, असे अच्युतराव दादा सांगत होते. त्यांनी कमावले पुष्कळ, पण एक पैसाही ते लाजीम राहिले नाहीत. अलिप्त राहून त्यांनी सारे समर्पण केले. जनतेस व स्वतः अत्यंत आनंदाने कर्तृत्व सफल झाले असे समजून त्यांनी इहलोकीची यात्रा संपविली. आता त्यांच्या पुण्यस्मरणार्थ प्रतिवर्षी यात्रा भरत असते समाधीस्थानी. विदर्भ ही सत्पुरुषांची भूमी आहे. गुलाबराव महाराजासारखे जन्मांध विद्वान अमरावती जिल्ह्यातील माधान या गावीच गेल्या शतकात आधी चमकून गेले. त्याच अमरावती जिल्ह्यात गाडगे महाराजासारखा सेवापरायण संत अवतीर्ण व्हावा, हे खरोखरी या भूमीचे भाग्यच होय. तुकोबांच्या उक्तीत ही वाङ्मय श्रद्धांजली अर्पण करूया. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.